नमस्कार बांधवांनो. तर आजचा विषय आहे आपला नेता लई हाय पॉवरफुल, कुणाची होणार बत्ती गुल गुल गुल. तर इलेक्शन मला वाटतं उद्या निकाल आहे आणि कुणाचा नेता किती पॉवरफुल आहे हे कळणार आहे आणि कुणाची बत्ती गुल होणार आहे हे लक्षात येणार आहे. कुणाला यश मिळणार आहे, कुणाला अपयश मिळणार आहे हे लक्षात येणार आहे बरं का. कधी कधी पॉवरफुल नेत्यांना देखील बऱ्याचदा यश मिळतं, पण कधी कधी अपयश देखील येतं. त्यांची जनता बत्ती गुल करते बरं का. नेता किती जरी पॉवरफुल असला तरी तर का होते पॉवरफुल नेत्यांची देखील बत्ती गुल, याचा अभ्यास केल्यानंतर, याचं संशोधन केल्यानंतर आमच्या हे लक्षात आलेलं आहे की नेत्याच्या भोवती जे चौकडी असते, खुशमस्करे जे असतात, त्यांच्यामुळे देखील नेत्याची जनता बत्ती गुल करते. कारण ही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यांमध्ये अंतर निर्माण करते. ते प्रॉपर टीमवर्क करत नाहीत, सर्वांना सोबत घेऊन जात नाहीत बरं का. या सगळ्या गोष्टी असतात आणि ओव्हर कॉन्फिडन्स देखील ह्यांचा बराच वाढलेला असतो की बाबा आमचा नेता पॉवरफुल आहे, आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यामुळं कार्यकर्ते, पदाधिकारी गाफील राहण्याची शक्यता असते आणि त्यामुळं कधी नेता जरी पॉवरफुल असला तरी देखील कधी निवडणुकीमध्ये जनता बत्ती गुल करते. तर बघूया आता कुणाची बत्ती गुल होते, सत्ताधाऱ्याची होते का विरोधी पक्षातल्या नेत्यांची होते, ते येणारा निकालच आपल्याला सांगेल. आम्ही मात्र सर्वांचंच अभिनंदन करतो, सर्वांना शुभेच्छा देतो. आपण या निवडणुकीपासून दूरच होतो, अलिप्त होतो, कारण सुराज्य इलेक्शन मॅनेजमेंट टीमला ऑफर आल्या होत्या, पण त्या काही फारशा उत्साहवर्धक नव्हत्या, आकर्षक नव्हत्या. त्यामुळं त्या आम्ही काही स्वीकारल्या नाहीत आणि त्यामुळं आम्ही या निवडणुकीपासून दूरच, अलिप्त आणि तटस्थ राहण्याचं धोरण आम्ही स्वीकारलं होतं. आणि त्यामुळं बाबांनो, जय पराजय हा होतच असतो, तो लोकशाहीचा भागच आहे. कुणीतरी निवडून येतच असतं, कुणाला तरी पराभवाची चव चाखावी लागते. पण हारलं म्हणून निराश होऊ नका आणि जिंकून आलं म्हणून उतू नका, मातू नका आणि हारलं म्हणून खचू नका. आलं का लक्षात? ती चीटीची गोष्ट आहे. 100 बार गिरकर भी चीटी फिर कोशिश करती है. कोशिश करने वालों की हार नहीं होती. तर हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण बघूया आता उद्या काय निकाल लागतो. आपण सर्वांना शुभेच्छा देऊया, अभिनंदन करूया आणि बघूया कोणता नेता आहे पॉवरफुल आणि कुणाची होते बत्ती गुल. थँक्यू.